पुढची एक महत्त्वाची बातमी। निदा खानला आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावरती बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेनं मतीनच्या घरावरती नोटीस सुद्धा लावली आहे। मतीन पटेलला म्हणणं मांडण्यासाठी 3 दिवसांचा वेळ दिला असून उत्तर सादर न केल्यास त्याच्या घरावरती बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। टीसीएस प्रकरणातील आरोपी निदा खानला फरार होण्यासाठी मदत करणारा आणि आसरा देणाऱ्या मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। कारण छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं मतीन पटेलचं घर, कार्यालय आणि निदा खानला ज्या घरात लपवलं ते घर अनधिकृत असल्याचं म्हटलंय। मतीन पटेलच्या घरावर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं नोटीसही चिकटवली। मतीन पटेल याला त्याचं म्हणणं मांडण्यासाठी 3 दिवसांचा वेळ देण्यात आलाय। 3 दिवसात उत्तर न दिल्यास मतीन पटेलच्या घरावर बुलडोझर चालण्याची शक्यता आहे। त्यांना 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी आणि 4थ्या दिवशी 100% त्यांचे घर पाडण्यात येईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल। निदा खानला आसरा दिल्याबद्दल एमआयएम नगरसेवक मतीन पटेलवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। मतीन पटेलचे कथित आक्षेपार्ह आणि अश्लील व्हिडिओही व्हायरल झाले आहेत। या प्रकरणांमध्ये मतीन पटेलला अटक करण्याची मागणी भाजप नेते प्रवीण दरेकरांनी केली। पण गिर गया तो भी टांग ऊपर, चूक केल्यावर सुद्धा आम्ही त्याच्या मागे आहोत अशा प्रकारचं बोलणं म्हणजे बेशरमपणाचं आहे। मला वाटतं याच्या खोलाशी जाण्याकरिता ताबडतोब अटक करून या ठिकाणी त्या नगरसेवकाकडून सखोल माहिती घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। हिंदू धर्माच्या संस्कृतीचं पतन करण्याचे ते मनसुबे यांच्यासह गाडू आम्ही, यांच्यासह गाडू, आणि त्यामुळे तो ओएसी विषारी साप जो गरळ वगतो इथे येऊन आणि खऱ्या अर्थाने या शहराचं सामाजिक वातावरण बिघडतं, त्यालाही खऱ्या अर्थानं आम्ही हैदराबादला अशा अवस्थेत पाहू की खरं अर्थानं हा महाराष्ट्र पाहिल की खरंच छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे म्हणून। हा ओएसी ही एक टीम तयार करण्याच्या भानगडीत आहे। सुशिक्षित मुलांना, तरुण वयातली मुलांना आणि मुलींना आपल्याकडे अट्रॅक्शन करून त्यांना त्याचा वापर हा या समाजामध्ये दुही पसरवण्यासाठी करायचा आहे। कट्टरता त्याला निर्माण करायची आहे।